राज गोलंदाजी मार्क वरती, तर स्ट्रायकर एंडकडे सागर आणि नॉन स्ट्रायकर एंडला अमय. पहिलाच बॉल राजचा कुटप्प्याचा ऑन साइडला फोर्स केलाय, चाललाय बॉल डीप मध्ये मिड विकेट बाउंड्रीला. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. समीर सागर आहेत स्ट्रायकरकडे, ज्या सागरनं पहिला सामना षटकारानं संपवला होता. यावेळीचा बॉल खोलात टाकला, डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. यावेळीचा बॉल मागे चाललाय, कडा घेऊन शॉर्ट फाईन लेगला अडवला जाईल. धावफलकावरती एकदा वधारते, धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल आला, कमबॅक केलं राजनं. आता शेवटचे 3 बॉल या षटकातील शिल्लक असणार आहेत, त्यानंतर एक भव्यचं षटक आहे. कमीत कमी 25 धावा बनवणं बंधनकारक असेल मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीम स्वप्नपूर्तीला, कारण त्यांच्याकडे देखील अमय सारखा एक चांगला गोलंदाज आहे. त्यामुळं एक फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरूर चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज उशिरानं का होईना सामने चालू झाले, परंतु जर पाहिलात ना तर एक चांगल्या पद्धतीनं मैदान बनवण्याचं काम देखील आयोजकांनी केलं. एवढ्या मोठ्या पावसानंतर शक्य नव्हतं ते. अकुटप्प्याचा बॉल, अकुडत यावेळेस मात्र यावेळीचा बॉल जर पाहिला तर बॅटच्या टो एंडकडे लागल्यानंतर कव्हरमध्ये गेला. 1 धाव मिळाली. अमयला खातं उघडलं गेलं. अमयचं 4 बॉलवरती 4 धावा होताना पाहायला मिळाल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संस्कार टीमचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये थोडेसे बॅकफुटवर राहिले, परंतु त्यानंतर चांगली कामगिरी राहिली. यावेळीचा बॉल पुढे टाकला, पुढे टाकलेला बॉलला दाखवले आसमान, उडवले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. सागरच्या बॅटमधून षटकार. चला चला बॉल द्या पटापट. शेवटचा अखेरचा 1 बॉल आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्या. चांगलं फायटिंग टोटल आता मात्र उभं राहिलं या 5 बॉलच्या समाप्तीनंतर. आपटलेला बॉलला दाखवले आसमान, फेकले बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर, सीमा रेषा पार. सागरचा लगातारचा दुसरा षटकार. सहा बॉल नंतर जर पाहिला स्कोर कार्ड तर 16 वरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या 2 बॉलवरती पहिल्या तर 2 धावा होत्या, तिसरा बॉलवरती सिंगल आली, चौथ्या बॉलवरती सिंगल आली, परंतु शेवटचे 2 बॉल जे राजनं चुकीचे हाताळले त्याच्यावरती मोठे प्रहार झाले आणि त्याच्यामुळे धावा झाल्या. आता दडपण आलंय भव्यवरती देखील एक वेगळ्या पद्धतीने जर पाहिलात तर मानसिक दडपण हाताळत असताना आतापर्यंत त्याने विजय प्राप्त केलाय. चांगली गोलंदाजी राहिली त्याची आतापर्यंत. तोच भव्य यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचे धडे गिरवत असताना आता रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील तो आपली किमया दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तेवढं जर पाहिलं ना जयेश आणि प्रशांत तर लेदर बॉल आणि रबर बॉल जवळजवळ मिळतं जुळतं क्रिकेट आहे, कारण तेवढ्याच वेगानं बॉल ट्रॅव्हल होतो, तेवढाच जर पाहिलात तर इनस्विंग आउटस्विंग होतो चेंडू, परंतु टेनिस बॉलमध्ये तेवढंच आपल्याला पाहायला मिळत नाही. टेनिस बॉलमध्ये आता सध्याच्या घडीला फलंदाजांचाच बोलबाला राहतो. यावेळेस पहिला बॉल बॅटची कड घेऊन मागे चाललाय, परतला अमेय, विकेटचं पतन. भव्य आणि अमेयचं समीकरण काही जुळलं नाही. पहिल्या मॅचमध्ये देखील अमेय पहिल्याच बॉलवरती झेलबाद झाला होता, आता या तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा तेच झालंय. 16 धावांवरती पहिला गडी बाद झालाय. आता
यशांक चला थोडस घाई करा यशांक. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावरती. इथून शेवटच्या 5 बॉलवरती किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. चला थोडंसं घाई करूयात, वेगाने खेळूयात. टीम संस्कार 11 यानंतर आपल्याला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे बॅड लाईटचं कारण चालणार नाही आहे किंवा आयोजक ऐकून घेणार नाही आहेत, त्यामुळे फिल्डिंग वेगाने करा. अकुटप्प्याचा बॉल ऑन द टोज, बॅक फुटला जात असताना कट केला, चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला, डीप मधून खेळाडू आलाय, चेंडू उचलून फेक करेल, त्यावर केवळ मिळतील धावा 2. दुहेरी धावेने धावफलक वाधारला जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 18 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यशांक मेहर वरती नजर आहेत. सागर मेहरला जर पाहिलं तर स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं आहे, कारण सागरचा विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. आता मात्र जर पाहिलात तर धावांकरिता धावाधाव करावा लागणार आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भव्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना यावेळीचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, पंच मान डोलावतायत, सकारात्मक परतावा लागेल यशांकला. विकेटचं पतन. यशांक माघारी परतले जातात. कौतुक आलेत मैदानामध्ये. चला कौतुक थोडंसं घाई करूयात. कौतुकने ज्या वेळेस मैदानामध्ये आले त्या वेळेस भूमीला नतमस्तक तो झालाय. मग बॅटिंग करताना असू देत किंवा बॉलिंग करताना असू देत, फिल्डिंग करताना असू देत. आता त्याच्याकडे 3 बॉल आहेत. भव्यचं कौतुक करू तेवढं कमीच आहे मित्रांनो, कारण या वयाच्या 16व्या 17व्या वर्षी तो टीमला लीड करतोय, आणि केवळ लीड करत नाही, तो चांगली गोलंदाजी देखील करतोय. कौतुक आणि भव्य या 2 युवांमधलं द्वंद्व क्रिकेटच्या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल भव्यचा. अकुटप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बैठक लागवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी केली, एकच धाव मिळणार आहे. जमेची बाब आहे की सागर पुन्हा स्ट्रायकर एंडवर आलाय. लेग बाय स्वरूपात एक धाव वधारती धावफलक 19 वरती. पहिल्या षटकामध्ये 16 झाल्यानंतर असं कुठेतरी वाटलं की 31 धावा बनतील, परंतु ज्या पद्धतीनं एक लययुक्त गोलंदाजी केली ना भव्यनं, बांधून ठेवला अक्षरशः मी म्हणेन फलंदाजांना, संधी दिली नाहीये मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल पायाकडे टाकला, परंतु पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर होतं. एक धाव पूर्ण झाली, दुसरीकरता वळाली आहेत, परंतु धाव दुसरी घेण्याची संधी नाही आहे. केवळ एक लेग बायची धाव. वा वा क्या बात आहे. होळीपाडाकरांनो, भव्यची गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मी म्हणतो. 4 धावा धावफलकावरती वधारतायत. धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. शेवटचा अखेरचा 1 बॉल. आतापर्यंत केवळ 4 धावा खर्ची घातल्या 5 बॉल मध्ये. भव्यनं भव्य गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलंय. सुपर पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर भव्य. लोअर फुल टॉस, कौतुकनं दाखवला आसमान, फेकला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांब वरचा षटकार. ओव्हर झाली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात 26. जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, स्वप्नपूर्ती.
चला चला 12 बॉल 27 धावांची गरज असताना बॅटिंग करण्याकरिता दोन बॅटर येऊ द्यात मैदानामध्ये. मला वाटते मगाच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राकेश आणि त्याच्या साथीनं पुष्पक मैदानाच्या आतमध्ये येतील. पुष्पक म्हटलं की एक आध्यात्मिक नाव आहे पुष्पक विमान. बारा बॉल 27 ची गरज असताना राकेश आणि त्याच्या साथीनं पुष्पक आलेत मैदानामध्ये. आता मात्र चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा अमय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होताना पाहायला मिळतोय. बारा बॉल 27. राकेश नॉन स्ट्राइक एंडला पुष्पक तर गोलंदाजी मार्क होती अमय मेहर. चला चला थोडस घाई करूयात. 12-27 पहिला बॉल अमय मेहरचा. पहिलाच बॉल अकू टप्प्यावरती. वा भन्नाट वेग. बॅट जरूर फिरवली परंतु चेंडूला केवळ हवा दाखवण्याचं काम केलं. डॉट बॉल होते सुरुवात डॉट बॉल न डावाची. 11 बॉल 27 ची गरज. आता मात्र इथून असणारे सामना जिंकण्याकरिता जिंकेल तो पुढे जाईल हरेल तो या स्पर्धेतनं बाहेर जाईल. या स्पर्धेचे दरवाजे या वर्षीकरिता त्याच्यासाठी बंद होतील. पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती केलाय प्रहार परंतु तो प्रहार अपयशी ठरलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण चांगला झेल कंप्लीट होत असताना विकेटचं पतन. आतापर्यंत मला वाटतं ही आपण 5वी मॅच कव्हर करतोय परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो आहे ना आउटफील्ड मध्ये जे क्षेत्ररक्षण विशेषतः जे युवकांनी केलंय सगळ्यांचं वय जवळजवळ 15, 16, 17, 18, 19, 20 याच्या पलीकडे नाहीये. एक्स्ट्रा तुम्हाला अनुभवी खेळाडू बाउंड्री लाईन वरती दिसले नाहीत. सगळे यंग प्लेयर दिसले आणि ज्यांच्याकडे झेल आला ना क्वचितच सुटला. एक अमयचा मागच्या मॅचचा अपवाद वगळता झेल क्वचितच सुटलेत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या होळीपाडाच्या मैदानावरती. आणि होळीपाडाचं क्रिकेटचं भवितव्य मी म्हणेन उज्ज्वल आहे. या सगळ्यांना एकत्रित करून एखादी गावची टीम बांधायला हरकत नाहीये जी बाहेरच्या स्पर्धांमध्ये आपल्या खेळांचा रंग दाखवताना पाहायला मिळेल. पहिले सुरुवातीचे 2 डॉट बॉल आले. 27 धावांचा पाठलाग करत असताना आता मैदानामध्ये राज आले आहेत. राजवरती जबाबदारी वाढली आहे. राज 10 बॉल 27 ची गरज. स्ट्रायकर इनके राज. यावेळीचा बॉल आल्या ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. सीमा पार आलाय षटकार. षटकार 6 धावांनी इथं मात्र डावाला सुरुवात करत असताना राज आपल्या वैयक्तिक धावपलकाचा श्री गणेश करतोय. अमेवरती हल्ला चढवतोय. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. आता पाहिजेत त्या धावा. 19 21 9 बॉल 21 ची गरज. अकू टप्प्याचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न झाला. पंच काय सांगतायत जास्त उंच गेलाय बॉल. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेची खूण. वन फॉर दी ओव्हरची तंबी देखील दिली जाईल गोलंदाजाला. जावेदचा बॉल थोडा पुढे टाकला. पडल्यानंतर खाली राहिला. यष्टीरक्षक सागर देखील चकला. 22 स्वरूपात एक धाव वधारेल. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वाढते. धावपलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ जर विचारात घेतला तर चेंडूचा खेळ झालाय तो 4 बॉलमध्ये 8 आतापर्यंत अमेने खर्ची घातल्यात. 2 बॉल शिल्लक आहेत. पुष्पक मैदानामध्ये सज्ज आहेत. जर इथून आपण पाहिलात तर आयोजक आपल्याला आव्हान करतायत जर ऑनलाईनच्या माध्यमातून सफाळे गटातील काही संघ काही खेळाडू आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत असतील तर त्यांच्याकरता एक सूचना आम्ही नक्कीच इथून देणार आहोत. यावेळीचा बॉल अकू टप्प्याचा ऑन साइडला
हुक करण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू चाललाय मागे, लॉंग लेगला फाईन लेगचा खेळाडू आलाय, फेकी चांगली, धाव घेण्याचा प्रयत्न नाही, एकच धाव मिळते, धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. तर सफाई गटातील काही खेळाडू किंवा काही संघ आमच्या या स्पर्धेला पाहत असतील तर आयोजक आपल्याला सूचित करतायत की जर तुम्ही सकाळी लवकर वेळेमध्ये हजर राहिलात तर अधिक षटकांचे सामने खेळवले जातील, परंतु जर तुम्ही येण्याकरिता विलंब केलात तर नक्कीच षटकांची संख्या कमी केली जाईल. या गोष्टीची देखील तुम्ही नोंद घ्या. समस्त सफाळे गट उद्या आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू चालला लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक पाठमोरा चेंडूला, चेंडू उचलून फेक करेल त्यावर 2 धावा निश्चित राजला मिळतील. 2 धावा मिळतात संस्कार 11ला. सांघिक धावफलक जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 वरती. आता 6 बॉल आणि 16 बनवायचे आहेत, म्हणजे ज्या धावा शेवटच्या षटकामध्ये बनवल्या, पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या त्या आता शेवटच्या षटकामध्ये बनवायच्या आहेत. बॅटिंग करताना स्वप्नपूर्तीने पहिल्या षटकामध्ये 16 बनवल्या होत्या, आता संस्कार 11ला चेस करताना 16 बनवायचे आहेत. उद्याचा लॉट जर आपण पाहिलात तर होळीपाडा चषक 2025चा सफाळे गट शुक्रवार 23/5/2025. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल मंगलमूर्ती विराथन आणि त्यांच्या विपक्षामध्ये सरतोडी. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल दांडाखाडी त्यांच्या विपक्षामध्ये एडवन, खार्डी केतन त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी वैतीपाडा आणि शेवटची मॅच आपला ओमकार बॉईज एडवन आणि त्यांच्या विपक्षामध्ये दातिवरी अशी पाहायला मिळेल. तर सफाई गटातील संघ आम्हाला जर आपण ऐकत असाल तर नक्कीच सकाळी लवकर उपस्थित राहा, म्हणजे अधिक षटकांचे सामने खेळवले जातील. सहा बॉल मध्ये 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जर धावा पाहिजे तर 16. यशांक मेहरच्या हातामध्ये चेंडू दिलाय टीम स्वप्नपूर्तीने. या गटातला क्वालिफायरचा सामना आपण सकाळच्या सत्रामध्ये खेळवणार आहोत, जो खेळला जाईल निश्चितच SS क्लब होळीपाडा आणि चालू सामन्यातील विजयी संघ याच्या दरम्यान. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं चुकी केली सागरनं आणि जमेची बाब म्हणजे राजला स्ट्रायकर एंडवरती आणलं. चूक होताना पाहायला मिळते, एक धाव देखील मिळते आणि राजकडे स्ट्राईक येते. राजकडे स्ट्राईक याचा अर्थ की तुम्ही संकट ओढावून घेतले आपल्या खांद्यावरती. 12 धावा झाल्या, आता गरज आहे 15ची. 5 बॉल 15ची गरज आहे. 5-15 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राज. पाच 15 यशांक मेहर पुन्हा एकदा सज्ज होतोय राजकरिता. यावेळेचा बॉल भन्नाट वेगानं शफल अधिक झाले त्यामुळे पंच सांगतायत की नाही हा लीगल बॉल आहे, डॉट बॉल आहे. यशांक सांगतोय आता मी देखील आलो आहे, कंबर कसली आहे मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा करायचे त्या 16 15 4 बॉल 15 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज. यशांक सकला यावेळेस मात्र डेड बॉल घोषित केला जाईल. अस्तित्वाची लढाई आहे, कारण इथून जर विजय मिळाला तर पुढच्या मॅच मध्ये खेळायला मिळणार आहे, स्पर्धा आणखी वाढणार आहे. विजय होणाऱ्या टीम करिता आपण जर पराभूत झाले यदा कदाचित तर पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे या चषकाची. यशांक थोडासा अडकळतोय, थोडासा आत्मविश्वास डाऊन होताना पाहायला मिळतोय, परंतु आता इथून हे चालणार नाही आहे. राजला देखील संधी आहे, त्यामुळं काय घडणार आहे मैदानामध्ये हे देखील पाहावं लागणार आहे. प्रेक्षक अजूनही जर आपले पाहिलं तर जागा सोडलेली नाहीये प्रेक्षकांनी. 4 बॉल 15ची गरज असताना फेकला बॉलला समोरच्या दिशेनं राजच्या बॅटून चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय, षटकार. षटकार आलाय, धावफलकाला आकार आलाय. धावफलक 6 पुढे सरकतंय, धावफलक जाऊन पोहोचलाय आता 18 वर. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9ची गरज आहे. 3 बॉल 9ची गरज. 4-15 हव्या होत्या, 1 बॉल खराब आला, त्याचा फायदा लगेच राजने उचलला. यशांकच्या यशाला आता त्यानं थोडासा चाप लावलाय. 3 बॉल 9ची गरज. राज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे सज्ज होत असताना यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. लॉंग अपला बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती योग्य दिशेनं फेकी सागरकडे पोहोचणार नाही या बॉल, त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे 20 वरती. 2 बॉल मध्ये 7ची गरज आहे. काय सामना रंगतोय, वा क्या बात आहे. एकदा टाळ्या होऊ द्या दोन्ही टीम करिता. जबरदस्त सामना,
घरच्या मैदानावरती घरचे खेळाडू खूप चांगले रंग दाखवत आहेत. या रंगांची उधळण पाहत असताना प्रेक्षक राजा खिळून गेलाय. आपली जागा सोडवायला तयार नाही आहे. सगळ्यात जर तुम्ही टेरेसवरती पाहिलात ना तर फुल हाऊस पब्लिक आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 7. राज की यशांक, यशांक की राज. अकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला चाललाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, फेकी चांगली, थांबवलं. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मॅच 1 बॉल 5. वा वा वा, क्या बात आहे. आता जे बसले होते ते उभे झाले आहेत. नेल बायटिंग यावेळेस मात्र बॅटल पाहायला मिळत आहे. हे द्वंद्व अगदी नख कुरतडायला लावते प्रेक्षकांना. दोन्ही संघाचे पाठीरागे आता मात्र थोडेसे चिंतित झाले आहेत. 1 बॉल 5. हार्टचा ज्याला प्रॉब्लेम असेल तरी प्लीज मॅच बघू नका. 1 बॉल 5. 1 बॉल 5. राज की यशांक, यशांक की राज. टाळ्या होऊ द्यात. यावेळेस अखू टप्प्याचा बॉल, बॅटची कड घेतली परंतु हरकत नाहीये. झेल सुटतोय, सामना जिंकतोय. स्वप्नपूर्तीचं स्वप्न पूर्ण होताना क्वालिफायर मॅच मध्ये दाखल झाले आहेत. वेलपेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. स्वप्नपूर्ती हार्ड लक राज, चांगला खेळलाय यावेळेस स्वप्नपूर्तीचा संघ. नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच. होळीपाडा खेळाडू सगळ्यांनी मैदानावरती थांबायचंय. मैदानाच्या डागडुजीसाठी कोणी घरी जायचं नाहीये. आयोजकांनी रात्री भोजनाची व्यवस्था केली आहे. मैदान कोणी सोडायचं नाही. रात्री जेवण सगळ्यांना आहे.